चीनची नजर भारताच्या भूभागावर आहे. भारताची जमीन चीनला गिळायची आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा याच्यापूर्वीसुद्धा आलेला आहे. आणि जेव्हा जमिनीचा कब्जा करायचा असतो तेव्हा चीन पंचशील आणि मैत्रीचा खुळखुळा बाजूला ठेवतो, भारताच्या जमिनीचा कब्जा करतो आणि कब्जा करून झाल्यावर पुन्हा एकदा हा खुळखुळा वाजवायला मोकळा होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या नावाखाली सगळ्या जगाला रगडण्याची सुरुवात केलेली आहे, परंतु त्याचा प्रारंभ त्यांनी चीनपासून केला. आता चीन आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील झालेला आहे, परंतु चीनी नेतृत्वाच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की चीनबद्दल अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या जे काही मनात आहे ते निश्चितपणे चांगलं नाही आहे. भारत आणि चीन या दोन देशांचे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये प्रचंड गुंतागुंत राहिलेली आहे. याच्यामध्ये चढ कमी आणि उतार जास्त अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली आहे. परंतु या दोन्ही देशांचा व्यापार मात्र गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने बहरतो आहे. 2023-24चे आकडे मी तुम्हाला सांगतो. यावर्षी या दोन्ही देशांमध्ये 118.4 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. अर्थात याच्यामध्ये चीनचा वाटा जास्त आहे. चीनची भारताला जी होणारी निर्यात आहे ती भारताच्या निर्यातीपेक्षा खूप जास्त आहे.